या दोन बलाढ्य संघाच्या दरम्यान ही मॅच पाहायला मिळते. दोन्ही टीमला देऊयात या मॅचसाठी शुभेच्छा. आणि जशी मॅच स्टार्ट होईल आपण ऐकूयात पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती. तर त्याच दरम्यान करंजवाडे संघाचे कॅप्टन आपण या मुख्य व्यासपीठावरती करंजवाडे टीमचे कॅप्टन यांना विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आणि जशी मॅच स्टार्ट होईल आपण करूयात पुन्हा एकदा बदल आणि ऐकूयात मायक्रोफोन वरती आमचे साथी समालोचक श्रवण धुमाल यांचा आवाज. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. जाऊयात मॅचच्या दिशेनं. मॅच आपण पाहत आहे. एका बाजूला मीठपाडा संघ त्यांना फाईट करतोय, दुसऱ्या बाजूला प्रकाश मोती धोंडा वडवली हा संघ आपण पाहताय. दोन दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार प्रितेश आणि त्याच्या विरोधात स्ट्राईक एनला निमेश शेलार, नॉन स्ट्राईक एनला महेंद्र जाधव असे सलामीवीर. पंचाचा हिरवा कंदील. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना देऊयात लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल सॉफ्टानं खेळायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती डिफेन्सिव्ह पवित्र इथे घेत असताना पहिल्या बॉलवरती आपलं स्वतःचं आणि संघाचं श्री गणेशा केलंय, अकाउंट ओपन केलंय. पहिल्या बॉलवरती जी की सिंगल आपल्याला पाहायला मिळाली बॅट्समन निमेशच्या बॅटमधून स्ट्राईक रोटेट करून देण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतंय निमेश आणि महेंद्र यांच्या माध्यमातून. चांगली फील्ड पोझिशन मैदानाच्या आतमध्ये ऑनफील्ड आपण पाहत आहे. प्रचंड वेग या बॉलवरती. वेगावरती तर नियंत्रण होतं पण दिशेमध्ये नियंत्रण नाही आणि दिशा इथे कुठेतरी भरकटत असताना पंच आमच्याकडे वळतात आणि दर्शवतात अंपायर सिग्नल दॅट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्राची धाव दरम्यान स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल, जॉईन केली जाईल. यावेळेला इनफिल्डच्या वरून उडवायचं होतं. जेलची शक्यता. मैदानाच्या आतमध्ये धक्का लागणारा पहिला महेंद्र जाधवच्या स्वरूपात. बिग विकेट, बिग लॉस, फलंदाज बाद. येस, चला करंजवाडे टीमचे कॅप्टन, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच या. चला करंजवाडे टीमचे कॅप्टन लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स सोबत आपण संपर्क साधायचा आहे. पहिला धक्का लागला बॅट्समन महेंद्र जाधवच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. धावकोटाचा फलंदाज लेफ्ट हँडेड बॅटर आपण पाहत आहे. सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला कुणाल ऑन अ स्ट्राईक. तिसरा बॉल.
या वेळेला प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळतोय. गतीमध्ये नियंत्रण, अगदी टप्पा देखील भरपूर चांगला अचूक टप्पा आणि अचूक टप्प्यावरती भेदक मारा करत असताना हा बॉलला डॉट. पहिल्या बॉलचा जर विचार करायला गेला तर पहिल्या बॉलवरती डिफेन्सिव्ह पवित्र घेतलं बॅट्समन निमेशनं. दुसऱ्या बॉलवरती वाईड आला, त्यानंतर विकेट संपादित केली आणि आताचा हा बॉल डॉट. हा देखील बॉल चांगला सलगचा येणारा हा तब्बल दुसरा डॉट बॉल. या वेळेला बिगिट करायचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो, आसमानी टोला आणि या मागचा येणारा पहिला धमाका षटकार. येस, थँक्यू डीजे. येस, नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ खेळेल स्टार 11 महापोली आणि त्यांना फाईट करेल दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट्स वडाचा पाडा. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच सज्ज राहा. साई स्पोर्ट्स वडाचा पाडा टीमचे कॅप्टन आणि स्टार 11 महापोली या टीमचे कॅप्टन. नो बॅक टू क्रिकेट जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक याच दरम्यान पहिला कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या तब्बल 9 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्यात. स्पर्धा भरपूर चांगली आपण पाहत आहे, स्पर्धा भरपूर चांगली आपण अनुभवत आहे. अन्वी इंटरप्राइजेस खांडपे आयोजित स्वर्गीय सुक्र्या जिप्र्या हजारे स्मृती चषक 2025 हे दर्जेदार आणि दैदीप्यमान थरार. हाईट फॅक्टर पाहावा लागेल. हाईट फॅक्टर माटरकर इलियस पंचांचा येतोय हा कॉल आणि येतोय हा नो बॉल. अर्थातच पुन्हा एकदा संधी आहे, पुन्हा एकदा मेजवानी आहे आणि ती मेजवानी खऱ्या अर्थानं कशा प्रकारे स्वीकारेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. याच दरम्यान हा बॉल फ्रीडचा बॉल आणि त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आलेलं नाहीये. संधीचं सोनं करता आलेलं नाही आणि डॉट बॉलची सांगता. दुसरं षटक आपण पाहत आहे. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल नो आपल्याला पाहायला मिळाला आणि तदनंतर लगेचच कमबॅक करत असताना आपण पाहत आहे करणला डॉट बॉल. कुणालसाठी फुल टॉस आहे आणि फुल टोल वसूल करत असताना बॉल लांब 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 भरपूर लॉंग बिग अ लॉंग वे माइटी हिट ब्रँडेड सिक्सर.
षटकार आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन कुणालच्या बॅटमधून 6 धावालात. करणचा पुढचा बॉल, हो क्या बात आहे, गुड नॉट टेक और षटकार देख. मागचा पाय वाकवला आणि बॉलला सरळ फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका, सलगचा दुसरा तडाखा, षटकार. यावेळी देखील विषय मध्ये फटका खेळायचा प्रयत्न आपण पाहत आहे. लॉंग ऑन रिझन मध्ये फिल्डर 2 धावा जरूर एकवटल्या गेल्यात. 2च धावीने इथे समाधान मानावं लागतंय. खऱ्या अर्थानं जो मैदानाच्या आतमध्ये टॉवर आहे आणि त्या टॉवरला जी येल्लो लाईन आहे, त्या लाईनच्या अगदी जर बॉल कुठेही खाली लागला तर तुम्हाला धावून रन पूर्ण करायचे आहेत. आणि या लाईनीच्या जर वरती डायरेक्ट हिट झाला तर तो षटकार ग्राह्य धरला जाईल. आडवा बाटणं मैदानाच्या आतमध्ये, चेंडू भरपूर काळामध्ये तरंगतोय. उंची भरपूर जास्त, लांबी कमी, एलिव्हेशन कमी आणि फलंदाजाला परतावा लागेल. धक्का लागणारा दुसरा कुणालच्या स्वरूपात. कुणाल बॅक टू दी पॅव्हेलियन. चला करंजवाडे टीम, विनंती असेल आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्स सोबत संपर्क साधा. विनंती असेल, सातत्यानं आपल्यापर्यंत पुकार पोहोचवला जातोय. आणि मैदानाच्या आतमध्ये ज्या तारा आहेत त्या तारांना बॉल जर डायरेक्ट हिट झाला तर तो बॉल ग्राह्य धरला जाणार नाहीये, डेड बॉल असेल. पण आपण देखील गोलंदाजाला अथवा फलंदाजाला ताकीद द्यायची आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. तब्बल 4थ्या क्रमांकावरती निकलेश शेलारला आपण पाहत आहे. स्ट्राईक इनला धावफलका जर विचार करायला गेला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 2 गाड्यांच्या नुकसानात. 24 धावा. या वेळेला लेंथ लाईन पाहावी लागेल. यस, दिशेपासून भरकडले, दिशा खराब आपल्याला पाहायला मिळते. पंच वळतात, पंचांचे होत आहेत 2 यात समांतरणीय. याच दरम्यान एकदा मिळते अवांतर एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा ऍड केली जाते. यावेळेस देखील अक्रॉस द बॅटन स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. फटका भरपूर चांगला, आउटफील्ड फास्ट आहे. अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलनं बॉल अडवण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न अयशस्वी ठरत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रस मिळतील 4. फलंदाजाच्या बॅटमधून हा दमदार चौकार. येस, 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावासाठी खेळत असताना स्ट्राईक एंडला निमेश शेलारला पण पाहत आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला निकलेश शेलारला पण पाहत आहे. अर्थातच बडे मिया छोटे मिया आज मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना 2 बंधू आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहताय अनिकेत. 3ऱ्या षटकामध्ये आणलं गेलं अनिकेतला. आणि या धावफलका जर विचार करायला गेला तर 29 धावा पण पाहताय स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पहिला बॉल, चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला निमेश शेलारच्या अगेन्स्ट. पहिला बॉल डॉट.
पुढचा बॉल, प्रचंड वेग या बॉलवरती आणि कलात्मक भरलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळतोय बॅट्समॅन निमेश शेलारच्या बॅटमधून. हा दमदार, दर्जेदार, रुबाबदार चौकार. चौकार आला निमेश शेलारच्या बॅटमधून. अनिकेत पुन्हा एकदा निघालाय. यावेळेला देखील लेटकटचा देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलला बॉल अडवण्याचा प्रयत्न अयशस्वीरित्या बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा हा दुसरा चौकार. 37 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 37 रन्स. 2.3 बॉलचा खेळ अद्याप कंप्लीट झाला. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल. यावेळेला देखील अक्रॉस द बॅटनं स्ट्रोक खेळायचा होता. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? नजर हटी दुर्घटना घटी. आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डरच्या हाताला ब्रश करून, फिल्डरच्या हाताला चकमा देऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा येणारा हा तब्बल तिसरा चौकार बॅट्समन निमेश शेलारच्या बॅटमधून. पहिला बॉल डॉट, तर नंतर सलग या 3 बॉलवरती आपल्या नावाचा उल्लेख करत असताना मैदानाच्या आतमध्ये निमेश शेलारला आपण पाहता काय बॅटिंग करतोय. अगदी दुसऱ्या षटकाचा शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं बॅट्समन निखिलेशच्या बॅटमधून चौकार आला आणि आता निमेशच्या बॅटमधून या धावा येत आहे. इथे घडतंय काय? दिशा खराब आणि त्या दिशाची दशा होत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव ऍड. यावेळेला देखील हा पण पूल. इथे एका टप्प्यावर चेंडूला गॅदर केले गेले. पुन्हा एकदा 2 धावा एकवटल्या जातील. तिसरीचा प्रयत्न इथे घडतंय काय? तिसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला परतावा लागेल. धक्का लागणारा हा तब्बल तिसरा निखिलेशच्या स्वरूपात फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथे आडवा बॅटनं स्ट्रोक खेळायचा प्रयत्न न्यू बॅटर आपण पाहताय. मैदानाच्या आतमध्ये आल्या आपला बॅटचा फेस ओपन करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दन 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 करत रन्स मिळतील 4. बॉल सीमा पार. दमदार चौकार. अगदी खऱ्या अर्थानं
अगदी खऱ्या अर्थानं प्रकाश स्मृती धोंडा वडवली या टीमला देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल की प्रितेश या खेळाडूला नक्की ठेवायचं तरी कुठे, हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. चला लगेचच फिल्डिंग सजवा विनंती असेल. धोंडा वडवली टीम. तीन षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 48-48 धावा. पहिला बॉल शेवटच्या षटकाचा ऑन साइडला दिशा दिली आहे. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, जमिनीला घासत पुसत चाटत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू. चौकार आलाय. 52 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेला देखील बॅटची कडा, बॉल मागे चालला. शॉर्ट थर्डमॅन रिझर्व मध्ये फिल्डर. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. सिंगल एकवटली जाईल या दुसऱ्या बॉलवरती. आपण पाहत आहे 53 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 53 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम मितपाडा. पहिल्या बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला आशिषच्या विरोधात. दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली आहे. स्ट्राइक इनला वैभव. या वेळेला आडवा बाट्टा केला. लॉफ्टेड इट. बिग अ लॉंग वे. फटक्यामध्ये दमदार वजन आणि धावा मिळतील पूर्णपणे अर्धा डझन षटकार. येस थँक्यू. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन वैभवच्या बॅट मधून 6 धावा आल्या. संजीवने देणाऱ्या 6 धावा. यावेळेला देखील पुन्हा एकदा दिशा दिली. जस्ट ऑन फ्लिक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगसा. यस थँक्यू. स्टार 11 महापोली टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट आहेत आणि त्याचबरोबर साई स्पोर्ट्स वडाचा पाडा टीमचे कॅप्टन. येस दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला बिग बॅटल पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाही. या दोन दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात आपल्याला 2 हात करताना दिसतील. स्टील 2 टू गो. फुल टॉस आणि इथे फटका फसला की काय. तब्बल 3 फिल्डर चेंडूच्या खाली. बॉल चालला नोमॅस लँड मध्ये. 2 धावा एकवटण्याचा अवधी होता आणि या 5व्या बॉल वरती देखील 2 धावा एकवटल्या गेल्यात. गुड रनिंग विथ द विकेट. गुड कॉलिंग. ऑल्सो कॉलिंग भरपूर चांगलं या 2 फलंदाजांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं आणि संघ जाऊन पोहोचलाय 65 अंकावरती. 65 धावा आपण पाहताय सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. आशिष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता शेवटचा चेंडू घेऊन निघाला. इथे देखील फुल टॉस होता. त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा होता. नाही जमला आणि बघता
षटक क्रमांक आज दरम्यान चौथा देखील कंप्लीट झाला. चौथ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. तर तब्बल 65 आणि 66 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलंय. ते क्षेत्ररक्षण करत असताना टीम प्रकाश स्मृती धोंडा वडवली या टीमच्या विरोधात. थँक्यू डिझाय. तर थँक्यू. बॉल पुरवायचे आहेत मैदानाच्या आत. पहिला सत्र इथं समाप्त झाला आणि पहिल्या सत्रात आपण पाहिलं बॅटिंग करत असताना मिठपडा संघाला खरं तर भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. खरं तर बॅटिंग करत असताना तब्बल 65 बनवले गेलेत आणि 66चा टार्गेट आता इथनं उभा केलाय. खरं तर सेकंड इनिंग मध्ये प्रकाश स्मृती धोंडा बडबडी संघाला आता 66 धाबा चेस करायच्या आहेत. या मॅच मध्ये मजा येईल. खरं तर 24 बॉल आणि 66 धाबा बनवायच्या आहेत. ठीक. थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा. हजारे परिवार टॉस बॉक्स मध्ये तिथे आमच्या सोबत जॉईंट आहे. अर्थात या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार प्रेमदादा पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. साई स्पोर्ट्स वाडाचा पाडा आणि त्यांच्या विपक्षात स्टार 11 महापोली. यस, या दोन टीमच्या दरम्यान टॉस. स्विंग द कॉइन. हेड असा कॉल महापोली टीमचा आणि टॉस जिंकलाय टीम साई स्पोर्ट्स वाडाचा पाडा या टीमनं. प्रथमतः विचारलेला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. आणि समोरचा संघाचा जर विचार करायला गेला तर स्टार 11 महापोली या संघ सकाळच्या सत्रापासून आपण बघतोय तब्बल 2 सामने या संघानं जिंकलेत. या संघाविषयी काय म्हणाल? टीम चांगली आहे समोरची. यस, कोणते असे गोलंदाज असतील ज्यांच्यावरती तुमचा जास्तीत जास्त आणि पूर्णपणे विश्वास असेल? वेदांत आहे, रोहित आहे, योगेश आहे, मी स्वतः आहे. यस, समोरचा संघ दिग्गज आहे आणि त्या संघाला किती ते किती धावेपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 35 ते 40 पर्यंत. यस, जाऊयात पुन्हा एकदा महापोली टीमच्या कॅप्टन कडे. टॉस हरलाय, मॅच मात्र अजूनही हरला नाहीये. टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? हमको बॅटिंग लेनी थी. येस, आता मनासारखी बॅटिंग करायची आहे. आणि आता काय अशी रणनीती असेल? कारण की समोरचा संघ वाडाचा पाडा संघ एक सामना त्या संघाने देखील जिंकला आहे. काय म्हणाल त्या संघाविषयी? सामने की टीम पे अच्छी है, हम ज्यादा से ज्यादा रन मारने की कोशिश करेंगे. येस, कोणते असे फलंदाज असेल त्यांच्यावरती विश्वास असेल? आदेश से ज्यादा उम्मीद है. येस, देऊयात पुन्हा एकदा दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. वॉन द टॉस फ्रॉम टीम साई स्पोर्ट्स वाडाचा पाडा आणि येस, वॉन द टॉस फ्रॉम टीम साई स्पोर्ट्स वडाचा पाडा इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट आणि इन्व्हाइट केलाय बॅटिंग साठी महापोली या टीमला. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे आमच्या सोबत जॉईंट आहेत आमचे साथी समालोचक अर्थातच व्हॉइस ऑफ बदलापूर प्रसादजी सवारे सरांना. थँक्यू डिझे. खरं तर टॉस कंप्लीट झाला. टॉस बॉक्स मध्ये आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅच पाहायला मिळते. खरं तर ही दुसरी लढत. एका बाजूला मिठपाडा टीम त्यांच्या विरोधात धोंडा वडवली टीम. खरं तर पहिल्या सत्रात 65 बनल्या गेल्यात. 66 धाबा संख्येचा टार्गेट आहे. चोवीस बॉल आणि 66 धावसंख्येची गरज. मिठपडा टीमनं पहिल्याच सत्रामध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. आता मात्र धाबा चेस डिफेंड करायचे आहेत. परंतु या ठिकाणी धाबा डिफेंड उठेल का? परंतु पहिलाच बॉल या ठिकाणी हा आलाय. खरं तर नो. पंचांचा इशारा आलाय की नोचा आलाय. यस, हाईट फक्त जास्त या चेंडूप्रती. कोणत्याच टीमला कोणत्याच प्रकारचा रिपीट नाहीये. लक्ष असू द्या. पंच जो निर्णय देतील तो मान्य करावा लागेल. शेलार क्रिकेट असोसिएशन, शेलार अंबाडी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत मात्र हे सामने खेळवले जातात.
आताचा हा चेंडू फ्री हिटचा होता. खरं तर संधी होती या ठिकाणी टावकुराचा फलंदाज अभिषेकला. खरं तर मोठा फटका खेळण्याची संधी ती मुभा होती, परंतु या ठिकाणी यास पंचांचा इशारा आलाय. वाईट +2 तब्बल 3 धावा धाव फलकावरती. अगदी या ठिकाणी जवळ एक पहिला चेंडू फेकण्यासाठी आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. फ्री हिट कंटिन्यू असेल. संधी आहे पुन्हा एकदा. फुल लेंथ बॉल फक्त दिशा दिली. फटका सुंदर आहे. बॉलला पाठवले सरळ एक्स्ट्रा कव्हरला. बॉल चला सरळ दणदण करत सीमारच्या बाहेर. पहिला चौकार. थँक्यू. चौकार आलाय मैदानाच्या आत. खर तर सुरुवात भरपूर चांगली. फुल लेन बॉल फुल टॉस पिक केलाय. पिकअप शॉट व्यासपीठावरती. या ठिकाणी या चेंडूने मात्र सलामी दिली. बॉल सीमरच्या बाहेर. षटकार. थँक्यू. अगदी मागील 2 बॉलवरती तब्बल 10 धावा जमा केल्यात. बॅटिंग आता मात्र टॉप गिअर मध्ये पाहायला मिळते. इथे हा चेंडू खरं तर फुल लेनचा होता. खरं तर वेट अँड वॉच, परंतु पंचांचा इशारा बाकी व्हाईट बॉल +1. 2 धावा धाव फलकावरती ऍड होतील. त्याच दरम्यान आपण पाहतायत अजून 2 धावा धाव फलकावरती ऍड होत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 16 धावा. खरं तर पहिल्याच ओव्हर मध्ये मात्र धावांचा पाऊस. ज्या धावा पाहिजे होत्या टीम प्रकाश स्मृती धुंडा वडवली टीमला त्या धावा येत आहेत. सुरुवात चांगली पाहायला मिळते. 16 धावा बनल्या गेल्यात. अजूनही 50 धावांचा पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आत. शॉर्ट टाइम क्रिकेटचा हा सध्या आपण पाहतात आणि शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगणं कठीण असतं. क्रिकेटमध्ये कोणता संघ जिंकणार हे आधीच भागीत करणं मात्र चुकीचं ठरतं. फुल लेंथ बॉल टर्न केला ऑन साइडला. गॅप मध्ये ढकललाय. डीप मध्ये आपण पाहता खेळाडू पोहोचतील. एकदा तर कंप्लीट. दुसऱ्याचा हे प्रयत्नाने पाहता पाहता दुसरी ही धाव आता कंप्लीट केली जाते. 2 धावा धाव फलकावरती अजून ऍड होतील. तब्बल 18 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये. खरं तर गोलंदाजाची पिस उपडली जातात. अखिलेश आहेत त्या ठिकाणी. ऑन साइडला स्ट्रोक भरपूर चांगला आहे. स्वीप केलाय. सुंदर फटका. बॉल चला गॅप मधून सरळ सीमारच्या पलीकडे. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पार आलाय चौकार. थँक्यू. चौकार आलाय मैदानाच्या आत. खरं तर निखिलेश आहेत. खरं तर निखिलेश यांच्यावरती आक्रमण केले जात आहे. हा देखील बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये उडवला ऑन साइडला आणि बॉल चला सरळ हवेच्या लाटांवरती स्वाहून सीमारेषा पलीकडे. अजून एक हेमन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू. भरपूर मोठे हे षटक. पहिल्या जोर मध्ये धावांचा पाऊस. फुल टॉस होता. स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, परंतु शेवटच्या बॉलवरती मी तुम्हाला कमबॅक केलंय निखिलेशनं. अगदी या ठिकाणी आपण पाहता डॉट आलाय. षटक पहिले संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहता प्रकाश स्मृती धुंडा वडवली संघाची टोटल तब्बल बिनबाद अशी सुरुवात. 28 धावा पाहायला मिळतात पहिल्याच ओव्हर मध्ये. भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळते. असं वाटलं होतं टार्गेट मोठं आहे, धावा चेस होऊ शकत नाहीयेत. आता मात्र उर्वरित समीकरण 28 धावा झाल्यात पहिल्याच ओव्हर मध्ये. आता येणारे समीकरण असणार आहे. येणारे 18 चेंडू 38 धावसंख्येची गरज.
38 म्हटलं तर आता प्रत्येक ओव्हर मध्ये 12.5 अगदी 12.5च्या रन रेटनं मात्र धावा बनवाव्या लागतील. अर्थातच 12.50च्या सरासरीनं धावा बनवाव्या लागतील. त्याच दरम्यान सागर दादा पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालं. वेलकम. अन्वी इंडिया प्रोजेक्टचे प्रोप्रायटर त्यांचंही स्वागत करूयात. खरं तर मनपूर्वक दादा आपलं स्वागत. जाऊया माझ्या दिशेने. 12 चेंडू आणि 38 धावा संख्येची गरज. 18 चेंडू आणि 38 धावा संख्येची गरज. दोन्हीही सलामी वीर आता मैदानाच्या आत सेट झालेत. सेट झालेला बॅटर मात्र कोणता गोलंदाज अपसेट करेल, परंतु या ठिकाणी तब्बल 3ऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच कॅरी केली आहे आणि इथं परतावं लागेल फलंदाज अभिषेकला. मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी वाहतात विकेट कॅरी केलाय गोलंदाज दिलकेशनं. खरं तर विकेटने आपल्या स्पेलची सुरुवात करतोय. 66चा पाठलाग करायचा आहे. अर्थातच बॅटिंग करत असताना दोंडा वडवली संघाला. आता समीकरण बदललं गेलं. 17 बॉल 38 बनवायचे आहेत. विकेट आल्यानंतर पार्टनरशिपला ब्रेक लागलं. पुन्हा एकदा नवी पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्डअप करावी लागेल. करता दिलकेशनं पहिल्याच बॉलवरती कमबॅक केलं. फटका फसलाय, परंतु डीप होता हा बॉल. खेळाडू पोहोचले होते, त्यांना बीट करून बॉल चला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट, सीमा पार, 4 धाबा. थँक्यू. खरं तर चौकार आलाय. अजून 4 धावा धाव फलकामध्ये ऍड होत आहेत. या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 32 होते. 32 धावा. कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये निखिलेशने ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्याचा भरणा करावा लागेल. कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील. हा चेंडू पाहावा लागेल पंचांना. अगदी हा चेंडू ऑफस्टिकच्या पलीकडे. वाईटचा इशारा पंच करत आहेत. एक कवांतर धाव फलकावरती ऍड होते. खरं तर गोलंदाजावरती आता मात्र दबाव आलाय. प्रकाश स्मृती धोंडा वडवली टीम म्हटल्या तर भिवंडी तालुक्यातील हे एक मोठे नाव आहे. यॉर्कलाईनचा बॉल खोदून काढला ऑन साइडला, पण पाहता स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतील. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु नकार आलाय फलंदाज प्रितेश कडनं. एकच धाव. सिंगल डबल सध्या सुरू आहे मैदानाच्या आत. सिंगल डबल मॅच सुरू ठेवली. खरं तर या दोन्ही फलंदाजांनी माहिती आहे टार्गेट जास्त आहे. जेवढं जास्त टार्गेट तेवढी जास्त मेहनत घ्यावी लागेल. जेवढा मोठा लक्ष तेवढी मोठी मात्र संघर्ष तुम्हाला करावा लागतो मैदानाच्या आत. सध्या तरी संघर्ष करतोय बॅटिंग करत असताना टीम प्रकाश स्मृती धोंडा वडवली टीम. फुल लेंथ बॉल अगदी चॉप करायचं होतं, परंतु या ठिकाणी वेग मात्र थोडा कमी केला या चेंडूवरती आणि पाहता पाहता हा डॉट आलाय. प्रत्येक डॉट बॉल मात्र मैदानाच्या आत. हा सामना मी तर म्हणेन मीठपडा संघाच्या बाजूने जाऊन पोहोचेल, परंतु प्रत्येक मोठा फटका मॅच मध्ये शिरकाव करू शकतो धोंडा वडवडी संघ. शॉर्ट प्लेन बॉल पोल केला ऑन साइडला. अगदी घरंगळत बॉल चला डीप मध्ये. एक धाव तर कंप्लीट. लॉंगॉनचा खेळाडू पोहोचला. तेवढी चांगली फिल्डिंग. अगदी थोडा थांबत असताना मात्र थ्रो केला, परंतु एकच धाव. सिंगल वरती मी तर म्हणेन आता समाधानी व्हावं लागेल. संघर्ष अगदी या ठिकाणी करत असताना एका धाब्यासाठी आतापर्यंत या षटकांचा विचार केला तर जवळजवळ 5 बॉल फेकले गेलेत. शेवटचा बॉल शिल्लक. आतापर्यंत गोलंदाजानं 6 धाबा खर्च केल्यात, परंतु या ठिकाणी हा देखील चेंडू भरपूर चांगला होता, परंतु या चेंडूवरती एकच धाव.
षटक क्रमांक दुसरंही या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या ओव्हरचा विचार केला तब्बल 28 धावा आणि सेकंड ओव्हर मध्ये जवळ आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. पाहता पाहता 2 ओव्हरच्या 8 धावा खर्च केल्यात. जवळ 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 36 धावा. आता येणारे 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 30 ची गरज आहे मैदानाच्या आत. मॅच पत्र हळूहळू क्लोज होत चालली आहे. आता या षटकात खरं तर दोन्ही टीमला चांगला खेळ करावा लागेल, कारण की जेव्हा जेव्हा 4 षटकांचा सामना असतो तेव्हा तिसरा षटक या भरपूर इम्पॉर्टंट असतो दोन्ही संघांसाठी. आणि खरं तर तोच इम्पॉर्टंट षटक पत्र कोणता गोलंदाज येतोय. जेव्हा आपण T20 मॅच पाहतो तेव्हा 19वे षटक हे अत्यंत महत्वाचं असतं. तशाच प्रकारे आपल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील सेकंड लास्ट ओव्हर हे भरपूर महत्वाचं असतं. आता हे षटक कोणत्या गोलंदाज फेकणार. या जर षटकात धावा जास्त आल्या तर सामना मात्र शेवटच्या षटकात धोंडा उडवली संघ आपल्या बाजूने करू शकतो. जर या षटकात कमी धावा आल्या तर मॅच वरती पकड निर्माण करू शकतो टीम मिटपाडा संघ. थँक्यू. तिसरं षटक गोलंदाज बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहता येतं निमेश शेलार, ज्यानं खरं तर बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली आहे मैदानाच्या आत. तोच निमेश. पहिलाच बॉल स्लोवर बनवता खरं तर गतीमध्ये परिवर्तन करत असताना अगदी चेंडूला वळवलंय, परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 37 धाव फलकावरती. अजूनही 29 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. महत्वाचं षटक निमेश मात्र मैदानाच्या आत घेऊन आलाय. यस पंच. यस, तिसऱ्या पंचाची मागणी मैदानाच्या आत होतीये. तर जरा तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत पंचांना आपण पाहतात आपण जायचं आहे. खरं तर पंचांचा त्रिकोट रॉकी सर, रवी जैतापकर व त्यानंतर मुरलीधर जाधव या तिन्ही पंचांचं आपण नक्कीच खरं तर आज भरपूर चांगले निर्णय पाहिलेत. या तिन्ही पंचांचा मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूयात. आता मात्र मैदानामध्ये आपण पाहता तिसऱ्या पंचांची मागणी सध्या तरी फलंदाजांनी केली आहे. त्याचं कारण गोलंदाजावरती आता आक्षेप घेतलाय. ही देखील एक रणनीती असू शकते समोर संघावरती थोडा दबाव ठेवण्याचा. टीम धोंडा बुडवली टीम कडून, परंतु आता या ठिकाणी रणनीती आखली गेली आहे. खरं तर युद्धाला सुरुवात झाली आहे. आता या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार. मॅच पाहायला मात्र नक्कीच मजा येणार. आता येणारे 11 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची गरज आहे. फुल लेन बॉल ऑन साइडला पाठवला खेळाडू होते. जबरदस्त कॅच देखील या ठिकाणी कॅरी केली होती, परंतु शेवटच्या मुवमेंटला कॅच ड्रॉप. परंतु या ठिकाणी रनआउटची संधी आहे. कॅच होते की मॅच मात्र येणारा काल आणि वेळ मात्र सांगून जाईल या ठिकाणी मिटपाडा संघाला. सध्या तरी आता या विकेटवरती पूर्णपणे नजर ठेवलाय प्रितेश. चांगली बॅटिंग करतोय मैदानात. आतापर्यंत प्रितेशच्या बॅटमधून एक चौकाराला एक षटकारी आलाय, सिंगल डबल हे आल्यात, म्हणजे चांगला डाव तो आपल्या टीम साठी खेळतोय. टर्न केला ऑन साइडला, फटका फसला, झेलची संधी. फाईन लेगचा खेळाडू पोहोचला होता. जबरदस्त कॅच देखील कॅरी केली होती, परंतु शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप. ही कॅच होती की मॅच होती मात्र येणारा वेळ सांगून जाईल टीम मिटपाडा संघाला. अजून 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या गेल्यात. टीमची टोटल आता जाऊन पोहोचते 41 धावा. अजूनही 25 धावसंख्येची गरज आहे.
गुडलँड स्पॉट फटका सुंदर आहे गॅप मध्ये पाठवला परंतु डीप मध्ये आपण पाहता खेळाडू उपस्थित आहेत. घडलं काय सोप्या रीतीने बॉलला उचल फेक करायची होती. मागील 3 बॉल वरती मेटपाडा संघ सध्या तरी खराब क्रिकेट खेळतोय. सध्या तरी लेझी घेतलंय मैदानाच्या आत. मगाशी आपण पाहिलं मागील 2 चेंडूमध्ये 2 कॅच सुटले तिथे 4 धाबा आल्या आणि या बॉल वरती मिसफील्डच्या माध्यमातून 4 म्हणजेच 8 धाबा या महाग ठरतील येणाऱ्या काळामध्ये. टीम मेटपाडा संघाला चौकार आलाय. थँक्यू डीजे. तर चला मागचा रिदम तोडू नका. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचले 45. तब्बल 45 धावा. अजूनही सामना जिंकण्यासाठी 21 धावा संख्येची गरज आहे. येणारे 8 बॉल आणि 21 धावा संख्येची गरज. मॅच मध्ये आता मजा येते. मॅच मध्ये आपण पाहता सध्या शिरकाव करत असताना या ठिकाणी आपण पाहतात खरं तर प्रकाश स्मृती धोंडा वडवली संघ. संघर्षांच्या कहाण्या मात्र प्रत्येकांना आवडतात परंतु संघर्ष करायला कोण आवडत नाहीयेत. कोणाला आवडत नाहीये. ओव्हर पिच बॉल होता. स्वीप करायचं होतं. या ठिकाणी आता मात्र हा बॉल डॉट आलाय. मागील 3 बॉलवर मिसफील्ड झाली होती परंतु त्या मिसफील्डचा प्रेशर आता या बॉल वरती रिलीज करतोय गोलंदाज. डॉट आलाय. प्रत्येक डॉट बॉल सामना पुन्हा एकदा मेटपाडा संघाच्या बाजूने जाऊ शकतो. डॉट आलाय. आता 7 बॉल आणि 21 ची गरज आहे. इम्पॉर्टंट बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा हलकासा स्पर्श आणि या ठिकाणी अपील मात्र केली होती जोरदार आणि अपील मात्र आता उचलून धरली आहे. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर प्रितेशला. खर तर प्रितेशनं मैदानाच्या आत संघर्ष केला. संघर्षमय इनिंग दाखवली आहे. मॅच अजूनपर्यंत ऑन आहे परंतु शेवटच्या बॉलवरती प्रितेशचा विकेट आलाय. आता उर्वरित समीकरण शेवटचे 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची गरज. डीजे थँक्यू डीजे. खरं तर खूप चांगलं संगीत. आता खरं तर या मॅच मध्ये कोणत्या टीमचा पत्ता गोल होईल आता या येणाऱ्या 6 बॉल मध्ये समजून जाईल. येणारे 6 चेंडू सामना जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आत नवीन खेळाडू करण आलाय. करणचा हे बॅटमधनं पहिल्या मॅच मध्ये चांगला धावा आल्या होत्या. तो करण मैदानाच्या आत इंटर झालाय परंतु स्ट्राईक वरती खेळाडू पण पाहतात. जितू आहे त्याच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवर चौकार आला होता. त्याच्यामध्ये देखील क्षमता आहे मॅच फिनिश करण्याची. आता मैदानाच्या आत चांगला क्रिकेट खेळावा लागेल. षटक क्रमांक 14 गोलंदाज कुणाल आलाय. 6 बॉल आणि 21 ची गरज. पहिलाच बॉल ऑन साइडला आपण बघा फटका सुंदर ड्राईव्ह केला. कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल सरळ दणदण करत सीमा पार. 4 धाबा. थँक्यू डीजे. इथनं थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय मैदानाच्या आत. खरं तर आता आपण पाहता फलंदाज जितूच्या बॅटबद्दल या 4 धाबा आल्यात. जिद्द चिकाटी मेहनत सर्व काही मात्र पाहायला मिळतीये टीम ढोंडा वडवली टीम कडून परंतु हा चेंडू मात्र डॉट आलाय. कुणाल मात्र या ठिकाणी आता चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलमध्ये जरूर चौकार आला परंतु कमबॅक करत असताना
ज्या वेळेस तुम्ही पबजी खेळत असता तेव्हा नक्की तुमचा स्क्वॉड जर तुम्हाला साथ देत असेल तुम्ही जिंकू शकता. जर का तुमचा साथ तुम्हाला देत नसेल तर तुम्ही लवकर फिनिश होऊ शकता. तसंच क्रिकेटचा खेळ मित्रांनो, एकमेकांना सपोर्ट करा, टीम वर्क करा, तुम्ही नक्कीच या क्रिकेटच्याही खेळात यशस्वी होऊ शकता. सध्या गोलंदाजाला फिल्डिंगची साथ पाहिजे. फटका सुंदर आहे, डीप मध्ये खेळाडू आहेत, मिसफील्ड झाली आहे, एकदा तर कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव मिळेल. मागील 3 बॉल वरती 5 धाबा आल्यात. आता समीकरण बदललं गेलंय. येणारे 3 चेंडू सामना जिंकण्यासाठी 16 धाबसंख्येची गरज. संघाची धाबसंख्या झाली आहे 50. संघाचा अर्धशतक झालाय, म्हणजे या मॅच मध्ये 100 पेक्षा जास्त धाबा झाल्यात. परंतु मॅच जिंकणार का टीम प्रकाश स्मृती धोंडा बुडवली टीम. हा चेंडू निर्णायक होता अगदी, आणि आता मात्र हा चेंडू आपण पाहतात डॉट आलाय. समीकरण 2 चेंडू 16 ची गरज. इथून देखील सामना धोंडा बुडवली टीमच्या बाजूने जाऊ शकतो, परंतु या ठिकाणी खरं तर गोलंदाजाला एखादा बॉल खराब फेकावा लागेल. जर का या ठिकाणी धोंडा बुडवली जर जिंकू शकतो तो म्हणजे फक्त आणि फक्त गोलंदाजाच्या जेबावरती. जर का गोलंदाजानं खराब चेंडू फेकले तर मॅच पुन्हा एकदा ऑन होऊ शकते. आता 2 चेंडू 2 बॉल आणि 16 धाबसंख्येची गरज आहे. मॅच मात्र शेवटपर्यंत पाहायला मिळाली. शेवटपर्यंत हार मानायला तयार नाहीयेत. उडवला ऑन साइडला. जर का हा फटका या आधीच्या चेंडूवरती आला असता तर मॅच मध्ये खरं तर मजा आली असती, परंतु वेळ निघून गेला, कॅल निघून गेला, आणि तदनंतर मात्र या ठिकाणी हा फटका आलाय. 6 धावा षटकार. थँक्यू. 1 बॉल 10 ची गरज. धावा होताना पाहिल्यात, परंतु या ठिकाणी हा देखील ऑन साइडला उडवलाय. फटका सुंदर आहे, षटकार खेचलाय. फक्त मी तर म्हणेन 3 धावांना हा सामना पराभूत झालाय. या आधीच्या चेंडूवरती जर धावा आल्या असत्या तर मॅच मी तर म्हणेन धोंडा बुडवली टीमच्या बाजूने आली असती. हार्ड लक, चांगला खेळ राहिलाय. थँक्यू. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करूयात. खरं तर टार्गेट देखील